नमस्कार मित्रांनो, मी नरेश. इन्व्हेस्ट विथ नरेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून के-वाय-सी म्हणजे काय या विषयावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर के-वाय-सीमध्ये के-वाय-सीचे महत्त्व काय आहे, त्याची प्रक्रिया काय आहे, के-वाय-सी जी आहे ती कशी केली जाते, त्याचे प्रकार काय आहेत, इत्यादी आपण संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर व्हिडिओ जी आहे ती खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत के-वाय-सी म्हणजे काय? तर के-वाय-सीचा जो फुल फॉर्म आहे, तो आहे नो युअर कस्टमर. म्हणजे मराठीत जर बघायचं झालं तर तुमच्या ग्राहकाची ओळख पडताळणी. तर जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जाता किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जाता, तेव्हा तुम्हाला एक अकाउंट ओपन करण्याची गरज असते. तेव्हा याची प्रक्रिया केली जाते. तुमचं जे अकाउंट जे आहे ते व्हेरिफाय करण्यासाठी जी प्रक्रिया होते, तर त्याला के-वाय-सी बोलले जातात. तेव्हा ती एका गुंतवणूकदाराची जी ओळख आहे, ती व्हेरिफाय करण्यासाठी जी प्रक्रिया होते, त्याला के-वाय-सी बोललं जातं. तर के-वाय-सीला म्युच्युअल फंडमध्ये आणि शेअर मार्केटमध्ये खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे यामध्ये. तर के-वाय-सी जर आपण बघायचं झालं, जर एक्झाम्पल बघायचं झालं, तर जसं आपण घर बांधायला जातो, तर घर बांधण्याआधी आपला जो घराचा जो पाया आहे, तो सर्वात महत्त्वाचा असतो. जेव्हा पाया तुमचा बनून तयार होतो, तर त्यानंतर तुमची घराची जी आहे ती उभारणी होते. तर जेवढं घरासाठी पाया महत्त्वाचा असतो, तसंच म्युच्युअल फंडमध्ये आणि शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी येता एक गुंतवणूकदार म्हणून, तर तेव्हा तुमची के-वाय-सी असणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. तर ती का आवश्यक असते, तर ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम फ्रॉड टाळण्यासाठी म्हणजे तुमची खोटी ओळख वापरून इन्व्हेस्टमेंट होऊ नये, यामागचं एक कारण आहे. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी, बेकायदेशीर पैसे फायनान्शियल सिस्टममध्ये येऊ नयेत यासाठी. आज जर आपण बघत असेल तर बऱ्याच ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग, फ्रॉडसारखे प्रकार घडत असतात आणि हे प्रकार म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये सुद्धा होत असतात. तर ते टाळण्यासाठी के-वाय-सी असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर इन्व्हेस्टर प्रोटेक्शन, इन्व्हेस्टरची जी खरी माहिती आहे ती सुरक्षित राहते. जर तुम्ही के-वाय-सी जर कंप्लीट केली, तर तुमची जी माहिती आहे एक गुंतवणूकदार म्हणून ती सुरक्षित राहते या के-वाय-सीमुळे. तर त्यामुळे के-वाय-सी असणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर पाहणारा आहेत. त्यानंतर म्हणजे फायनान्शियल ट्रान्सपरन्सी. प्रत्येक व्यवहाराची योग्य माहिती उपलब्ध राहते. त्यामुळे याच्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी होते. तर त्यासाठी के-वाय-सी जी आहे ती असणे खूप आवश्यक आहे. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत के-वाय-सी ही जी आहे ती कधीपासून सुरू झाली. तर सर्वप्रथम के-वाय-सी आपण बँकिंग सेक्टरमध्ये जर बघितली तर 2002 आणि 2004मध्ये आर-बी-आयच्या काही गाईडलाईन्स होत्या. तर त्यानुसार बँकिंग सेक्टरमध्ये के-वाय-सी जी आहे ती लागू करण्यात आली होती. तर त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये जे आहे के-वाय-सी 2007मध्ये सेबीकडून ही मॅन्डेटरी केली गेली होती के-वाय-सी. त्या अगोदर जे जुने इन्व्हेस्टमेंट्स होते तेव्हा के-वाय-सी जी आहे ती मॅन्डेटरी नव्हती. पण तेव्हा काही फ्रॉड्स वगैरे फ्रॉडचे पैसे, मनी लॉन्ड्रिंगचे पैसे जे आहेत ते म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटमध्ये येत होते. तर त्यानंतर सेबी जी पूर्ण म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटवरती पूर्ण ज्या संस्थेची जी नजर असते ती म्हणजे सेबी. त्या सेबीकडून म्युच्युअल फंडमध्ये 2007 काळी ही के-वाय-सी जी आहे ती मॅन्डेटरी करण्यात आली होती. त्यानंतर 2000 नंतर शेअर मार्केटमध्ये डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटसाठी सेबीकडून के-वाय-सी जी आहे ती मॅन्डेटरी केली गेली होती 2000 नंतर. त्यानंतर 2020 नंतर म्हणजे जवळपास आपण बघितलं तर लॉकडाऊनच्या काळानंतर ई के-वाय-सी आणि व्हिडिओ के-वाय-सी जी आहे ती मॅन्डेटरी के-वाय-सी जी आहे ती वेगाने लोकप्रिय झाली होती. म्हणजे सध्या जर आपण बघत तर पूर्वी ज्या के-वाय-सी ज्या व्हायच्या त्या काही प्रकारात ऑफलाईन पद्धतीने व्हायच्या. म्हणजे तुम्हाला फिजिकली के-वाय-सी रजिस्ट्रेशन एजन्सी असतील, तुमचे आर-टी ऑफिसेस असतील किंवा ए-एम-सी ऑफिसेसमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावे लागायचे. पण 2020 नंतर ही जी पूर्ण प्रक्रिया जी आहे ती डिजिटल करण्यात आली. म्हणजे ऑनलाईन तुम्ही के-वाय-सी करू शकता. ई के-वाय-सी आणि व्हिडिओ के-वाय-सीच्या मार्फत. तर ही बऱ्याच ए-एम-सीमध्ये, बँकिंगमध्ये
आणि जे डीमॅट ट्रेडिंग अकाउंटचे ब्रोकर आहेत, तर त्यांनी ही प्रक्रिया जी आहे ती चालू केली होती. तर सध्या जर आपण बघितलं तर जास्त करून जी आहे ती ऑनलाईन के-वाय-सीच केली जाते. कारण जे गुंतवणूकदार जे आहे त्यांचा बराच टाईम याच्यामधून वाचतो. तर त्यांना फिजिकली म्हणजे स्वतःहून फॉर्म्स वगैरे घेऊन जायची गरज नसते. तर के-वाय-सी जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच केली जाते. तर त्यानंतर पाहणार आपण आहोत की के-वाय-सी सुरू करण्यामागची कारणे. ब्लॅक मनी रोखण्यासाठी, त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग थांबवण्यासाठी, टेरर फंडिंग रोखण्यासाठी, फ्रॉड कमी करण्यासाठी आणि डिजिटल फायनान्शियल सिस्टम सुरक्षित करण्यासाठी. तर या 5 कारणं जी आहेत तर त्यासाठी के-वाय-सी सुरू करण्यात आली होती. जसं मी अगोदर सांगितलं की जेव्हा जुनी इन्व्हेस्टमेंट व्हायची, तेव्हा बऱ्याच जो पैसा जो होता तो ब्लॅक मनी पद्धतीने किंवा फ्रॉडचा पैसा, मनी लॉन्ड्रिंगचा जो पैसा आहे, तो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी यूज केला जात होता. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये सुद्धा तो इन्व्हेस्टमेंट होता. तर या कारणांमुळे म्हणजे ब्लॅक मनी झालं, मनी लॉन्ड्रिंग झाले, टेरर फंडिंग झाले, फ्रॉड झाले, डिजिटल फायनान्शियल सिस्टम सुरक्षित करण्यासाठी. तर या कारणांमुळे के-वाय-सी जी आहे ती सुरू करण्यात आली होती. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत तर जी के-वाय-सी आहे ती कुठे-कुठे लागते. तर के-वाय-सी जर आपण बघायला गेलं तर बँक अकाउंटसाठी के-वाय-सी मॅन्डेटरी आहे, म्युच्युअल फंडसाठी आहे, शेअर मार्केट, इन्शुरन्स, लोन, यू-पी-आय वॉलेट, क्रिप्टो एक्सचेंज आणि इतर फायनान्शियल सर्व्हिसेस. म्हणजे तुम्ही कुठेही जर या प्रकारात जर केलात तर त्या ठिकाणी तुम्हाला के-वाय-सी जी आहे ती मॅन्डेटरी आहे. के-वाय-सी जर तुमची नसेल तर तुम्ही कोणतंही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन किंवा फायनान्शियल सर्व्हिस तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. तर त्यासाठी के-वाय-सी जी आहे ती असणं खूप आवश्यक आहे. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत के-वाय-सीमध्ये कोणती माहिती घेतली जाते. तर जेव्हा तुम्ही के-वाय-सी करता तर कोणते माहिती जी आहे ती तुम्हाला द्यावी लागते. तर त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स, त्यामध्ये तुमचं नाव झालं, जन्मतारीख झाली, मोबाईल नंबर झाला, तुमची ईमेल आयडी झाली. तर या सर्व डिटेल्स तुम्हाला पर्सनल डिटेल्समध्ये द्यावे लागतात. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफमध्ये तुमचं स्वतःचं जे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहे, ते के-वाय-सीमध्ये मॅन्डेटरी आहे. ही 2 डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे द्यावेच लागतात. तर त्यानंतर आहे ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड देऊ शकता, पासपोर्ट देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आय-डी किंवा युटिलिटी बिल म्हणजे तुमचं गॅस बिल असेल किंवा लाईट बिल असेल, तर हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही ॲज अ ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही सबमिट करू शकता. त्यानंतर काही ठिकाणी तुमचे बँक डिटेल्ससुद्धा व्हेरीफाय होतात, तर बँकेचे डिटेल्ससुद्धा तुम्हाला तिथे द्यावे लागतात. त्यानंतर आहे फोटो आणि सिग्नेचर. फोटो म्हणजे पासपोर्ट साईज फोटो आणि सही. जर तुम्ही ऑफलाईन प्रोसेस करत असाल तर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो देणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर तुम्ही ऑनलाईन करत असाल तर तुमचं एक लाईव्ह फोटो व्हेरिफिकेशन होतं. तर लाईव्ह फोटो व्हेरिफिकेशन सुद्धा देणं त्यामध्ये मॅन्डेटरी आहे. त्यानंतर तुम्ही डिजिटल सही तिथे करू शकता जर तुम्ही ऑनलाईन करत असाल. सिग्नेचर म्हणजे तुम्ही ऑफलाईन जर देत असाल, तुमचा जो फॉर्म तुम्ही जेव्हा सबमिट करता, तर एक सहीसाठी एक कॉलम दिलेला असतो. त्यामध्ये तुम्हाला ती सही जी आहे, ती तुम्हाला तिथे मॅन्युअली ड्रॉ करून तुम्हाला द्यावी लागते. तुम्हाला हाताने सही करून ती सबमिट करावी लागते. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत के-वाय-सीचे प्रकार. के-वाय-सीचे प्रकार जर आपण बघितले तर ऑफलाईन के-वाय-सी आहे, त्यानंतर ऑनलाईन आहे आणि व्हिडिओ के-वाय-सी. ऑफलाईन जसं मी सांगितलं की तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागतो. जशी जुनी के-वाय-सीची जी पद्धत होती ती जास्त करून ऑफलाईन के-वाय-सी होते. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरून तो तुम्हाला कॅम्प्स, के फिनटेक किंवा ब्रोकर जे असतील, जसं मी सांगत होतो डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट जे ओपन करतात ते ब्रोकर. तर त्यांना किंवा तुमचे जे ए-एम-सी ऑफिस आहे, तर तिथे तुम्हाला जमा करावे लागतात ते. तर त्यानंतर ऑनलाईन के-वाय-सी. ऑनलाईन के-वाय-सी म्हणजे तुम्ही के-वाय-सी रजिस्ट्रेशन एजन्सीच्या वेबसाईटवरून करू शकता किंवा ए-एम-सीच्या वेबसाईटवरून करू शकता. तर तिथून तुमची जी के-वाय-सी केली जाते त्याला ऑनलाईन के-वाय-सी पद्धत बोलली जाते. तर त्यामध्ये ती ई-के-वाय-सी जसं म्हणजे डिजिटल के-वाय-सी किंवा ई-के-वाय-सीसुद्धा त्याला बोललं जातं. तर त्यामध्ये तुम्हाला आधार ओ-टी-पी झाला, पॅन व्हेरिफिकेशन झालं, मोबाईल व्हेरिफिकेशन, सेल्फी व्हेरिफिकेशन, फोटो व्हेरिफिकेशन, सिग्नेचर व्हेरिफिकेशन या पद्धतीने ही ऑनलाईन के-वाय-सी पूर्ण होते. त्यानंतर व्हिडिओ के-वाय-सीसुद्धा काही ठिकाणी केली जाते. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ फेस व्हेरिफिकेशन होतं आणि तुमची तिथे एक व्हिडिओ एक रेकॉर्ड केली जाते आणि ती तुम्हाला तिथे सबमिट करावी लागते. तर या माध्यमातून व्हिडिओ के-वाय-सी केली जाते. तर त्यानंतर के-वाय-सी प्रक्रिया कशी काम करते? तर के-वाय-सी प्रक्रियेमध्ये जेव्हा तुम्ही सुरुवातीला जेव्हा प्रक्रिया करण्यासाठी जाता, तर त्यामध्ये तुमचं पॅन व्हेरिफिकेशन, सुरुवातीला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. त्यामध्ये पॅन व्हेरिफिकेशन झालं, आधार व्हेरिफिकेशन झालं, त्यानंतर तुमचं
कॉन्टॅक्ट डिटेल्स व्हेरिफिकेशन होतं, मोबाईल व्हेरीफाय होतो, त्यानंतर ईमेल आय डी व्हेरीफाय केली जाते, त्यानंतर तुमचं फोटो व्हेरिफिकेशन आणि डिजिटल सिग्नेचर जी आहे ती व्हेरीफाय केली जाते, ते तुम्हाला तिथे अपलोड करावी लागते. बँक अकाउंट व्हेरिफिकेशनसुद्धा या ठिकाणी होत असतं. त्यानंतर KRA व्हेरिफिकेशन जेव्हा तुम्ही KYC प्रक्रिया जेव्हा तुम्ही सबमिट करता, पूर्णपणे जेव्हा तुमची कंप्लीट होते, तर ती जाते KYC रजिस्ट्रेशन एजन्सीकडे. म्हणजे ज्या KYC प्रोसेस तुमची जी आहे ती पूर्ण व्हेरीफाय केली जाते. तर KYC व्हेरिफिकेशन ही प्रक्रियासुद्धा यामध्ये येते. तर त्यानंतर KRA जेव्हा मी बोललो KRA KYC रजिस्ट्रेशन जे एजन्सी आहेत, ही एक संस्था आहे. तर अशा बऱ्याच संस्था भारतामध्ये सध्या कार्यरत आहेत. तर त्या ज्या आहेत त्या फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये ज्या KYC केल्या जातात, ते व्हेरीफाय करण्याचं जे काम आहे, तर या संस्था करत असतात. तर त्यामध्ये मुख्यतः CAMS KRA आहे, K-Fintech KRA आहे, CVL KRA आहे, NDML KRA. तर या ज्या संस्था आहेत, त्या तुम्ही ज्या KYC प्रोसेस जी तुम्ही कंप्लीट करता, तर त्यांचं व्हेरिफिकेशन आणि ती प्रक्रिया पूर्ण करण्याचं जे काम आहे, तर या संस्था करत असतात. तर KYCचे जे आहे ते फायदे काय आहेत? तर जर आपण बघत आहोत KYCचे जे फायदे आहेत त्यामध्ये तुमची सुरक्षित गुंतवणूक होते. फास्ट आणि स्मूथ ट्रान्झॅक्शन्स, ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करता येते, फ्रॉड प्रोटेक्शन भेटतं तुम्हाला, इझी रिडम्पशन प्रोसेस आहे, रेग्युलेटरी कंप्लायन्स आहे. तर या सर्वांचे जे फायदे आहेत ते तुम्हाला KYCमध्ये भेटतात. जर समजा तुम्ही याच्यामध्ये एक आपण टॉपिक जर बघतो तर इझी रिडम्पशन. जर तुम्ही समजा एखादी गुंतवणूक केलेली आहे, म्युच्युअल फंडमध्ये असू दे किंवा तुम्ही डीमॅटमध्ये जरी केलेली असेल, तर ती समजा तुम्ही काढायला गेलात, तर जर तुमची KYC नसेल, तर KYC तुमची कंप्लीट असणे हे आवश्यक आहे सर. तुमची जी KYC जर नसेल, तर तुम्ही हे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकणार नाही. तर त्यामुळे KYC असणं खूप गरजेचं आहे. तर त्यानंतर KYC नसल्यास काय समस्या येऊ शकतात? तर इन्व्हेस्टमेंट होऊ शकत नाही. जर तुम्ही सुरुवातीला जर तुम्ही KYC जर केलेली नसेल किंवा तुमची ऑलरेडी जुनी इन्व्हेस्टमेंट असेल आणि सध्या नवीन इन्व्हेस्टमेंट जर करायला जात असाल तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुमची नवीन इन्व्हेस्टमेंट होऊ शकणार नाही. तर त्यामुळे KYC असणं खूप गरजेचं आहे. रिडम्पशनमध्ये डिले येऊ शकतो. KYC कंप्लीट केल्यानंतरच तुम्ही रिडम्पशन प्रोसेस जी आहे, म्हणजे तुमचे जे पैसे आहेत, ते तुम्ही विथड्रॉ करू शकता. तर त्याला रिडम्पशन प्रोसेस बोलले जातं. तर त्यामध्ये डिले येऊ शकतो. त्यानंतर SIP सुरू होऊ शकत नाही. नवीन इन्व्हेस्टमेंट होऊ शकत नाही. अकाउंटसुद्धा फ्रीज होण्याची शक्यता असते यामध्ये. त्यानंतर ट्रेडिंग रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात तुमच्या AMCकडून किंवा जर ब्रोकरमध्ये अकाउंट असेल डीमॅटमध्ये, तर त्यांच्याकडून रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात. ट्रान्झॅक्शन्स रिजेक्ट होऊ शकतात. जर तुम्ही नवीन इन्व्हेस्टमेंट करायला जात असेल, तर तुमची SIP रिजेक्ट होऊ शकते किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट जर केला असाल, तर ते रिजेक्ट होऊ शकते. रिडम्पशन प्रोसेससुद्धा तुमची रिजेक्ट होण्याचे चान्सेस यामध्ये असतात. तर KYC जी आहे ती कंप्लीट असणं खूप आवश्यक आहे मित्रांनो. तर KYC जेव्हा पूर्ण झाली आहे, काही कसे चेक करू शकतो आपण? तर जसं आपण बघत होतो KYC रजिस्ट्रेशनच्या एजन्सीज आहेत, तर KYC कंप्लीट करण्याचं कामसुद्धा करत असतात आणि त्यांच्या वेबसाईटवरतून तुम्ही तुमची KYC पूर्ण झाली आहे की नाही झाली आहे, ते सुद्धा तुम्ही कंप्लीट करू शकता. CAMS KRAची वेबसाईट आहे, K-Fintech आहे, CVL KRA आणि NDML KRA. तर यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमची KYC सुद्धा कंप्लीट करू शकता. आणखीन तुम्ही तुमची KYC जी आहे ती कंप्लीट झाली आहे की नाही, हे सुद्धा तुम्ही स्टेटस जो आहे तुम्ही तिथे चेक करू शकता. तर त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत KYCमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. एक गुंतवणूकदार, एक इन्व्हेस्टर म्हणून. तर त्यामध्ये एकदा KYC पूर्ण झाली की ती अनेक म्युच्युअल फंड्स आणि ब्रोकरसाठी वापरता येते. म्हणजे तुमची जर KYC असेल, तर तुम्ही कोणत्याही AMCमध्ये म्हणजे तुम्ही समजा आता SBI म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ICICI म्युच्युअल फंड असेल किंवा टाटा म्युच्युअल फंड्स असेल, तर यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर तुम्ही करू शकता. ते तुमच्यावरती डिपेंड असेल. म्हणजे हे पूर्ण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीसाठी व्हॅलिड असतं. जसे भारतामध्ये खूप AMCज अवेलेबल आहेत. तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे, ते तुम्ही कुठूनही करू शकता. तर कधी-कधी री-KYC IPV व्हेरिफिकेशनसुद्धा लागू शकते. री-KYC म्हणजे तुमच्या KYC डिटेल्स म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड जे आहे, त्यामधील काही बदल जर झाले असतील, तर तुम्हाला री-KYC करावी लागते. आणि त्यामध्ये इन पर्सन व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्हाला डिजिटल फोटो किंवा व्हिडिओ व्हेरिफिकेशन प्रोसेस जी आहे, ती तुम्हाला कंप्लीट करावी लागते. किंवा जर ऑफलाईन जर करत असाल, तर तुम्हाला स्वतःहून तिथे जावं लागतं. तर त्या प्रोसेसला इन पर्सन व्हेरिफिकेशन बोललं जातं. त्यानंतर योग्य आणि अपडेटेड KYC ठेवा. तुमची इन्व्हेस्टमेंट आणि व्यवहार जे आहेत, ते नेहमी सुरक्षित राहतील. तर या गोष्टी ज्या आहेत, ते एक गुंतवणूकदार म्हणून असणं खूप महत्त्वाचं आहे.
तर त्यानंतर के-वाय-सी ही फक्त नॉर्मल प्रोसेस नाही आहे, तर ती तुमच्या पैशांची आणि ओळखीची सुरक्षा आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्ही एक गुंतवणूकदार म्हणून येत असता, तर मित्रांनो तुमची के-वाय-सी असणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही एक गुंतवणूकदार म्हणून कोणत्याही ए-एम-सीकडे जात असाल किंवा ब्रोकरकडे जेव्हा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जात असाल, तर खात्री करा की माझी जी के-वाय-सी आहे ती कंप्लीट आहे. तर या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. के-वाय-सी म्हणजे काय? का आवश्यक असते? तर त्यामागे के-वाय-सी चालू करण्याची कारणे काय आहेत? कुठे ही के-वाय-सी लागते? त्यानंतर त्याची प्रक्रिया काय आहे? कोणते डिटेल्स तुम्हाला के-वाय-सीमध्ये दिले जातात? त्यानंतर के-वाय-सी रजिस्ट्रेशन एजन्सीज कोणत्या आहेत? के-वाय-सीचे फायदे काय आहेत? किंवा त्याचे नसल्यास काही तुम्हाला समस्या येऊ शकतात. तर त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत मित्रांनो. तर ही खूप महत्त्वाची व्हिडिओ आहे मित्रांनो. जर तुमचे कोणी फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील, तर त्यांना ही व्हिडिओ जी आहे, ते तुम्ही शेअरसुद्धा करू शकता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल, तर नक्कीच लाईक करा. यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर नक्कीच सबस्क्राईब करा. मराठी माणसाला नक्कीच एक सपोर्ट असेल. अशा अजून नवीन-नवीन ज्या व्हिडिओज आहेत, त्या आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत मित्रांनो. तर त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर तोपर्यंत धन्यवाद.